हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज तुम्ही बघू शकता माझा किचन ओटा किती घाण झालेला आहे। सगळं किचन ओट्यावरती पीठ वगैरे सांडलेलं आहे व सगळा पसारा तसाच पडलेला आहे। त्यामुळं मला इथं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की माझ्याकडं आहे हा असा एक टिश्यू पेपर। याला तुम्ही टिश्यू पेपर सारखंच म्हणू शकता। हा मी मागवलेला आहे खास ओटा वगैरे पुसण्यासाठी, किंवा तुम्ही काहीही सांडलेलं असेल तर ते याच्याने पुसू शकता व हे लगेच ॲब्सॉर्ब करतं। व त्याला इथं एक रेष दिलेली असते, तिथनं तुम्ही त्याला फाडून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिथं कट करायची गरज नाही। तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त काढू शकता, किंवा छोटा हवा असेल तर तुम्ही ह्या मापाचा एकदम परफेक्ट असा हा कापड इथे असतो। तर हा वापरायला सुद्धा खूप इझी आहे। त्यामुळं मी आधी ओटा थोडा क्लीन करून घेतलेला आहे, कारण की सगळं कोल्ड होतं, त्यामुळं ते तुम्हाला दाखवायला जमलं नसतं। म्हणून इथे आता ओटा व्यवस्थित असा घासून घेणार आहे। सकाळपासून ती घाण तशीच पडलेली होती, त्यामुळं ते तिथं खूप चिटकून गेलेली होती। म्हणून मी इथे आता पाणी टाकून ओटा छान असं धुवून घासून घेत आहे, जेणेकरून जे काही डाग लागलेले आहेत ते निघून जातील। तुम्ही एक हाऊसवाईफ आहात व तुम्ही वेळेच्या वेळेला क्लीन करत आहात, तर तुमच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे। जास्त काही तुम्हाला इथे करायची गरज नाही पडत। तुम्ही ओटावरती म्हणजे थोडा घासलं की त्यानंतर काही सांडलेलं असेल तर ते सुद्धा याच्याने ॲब्झॉर्ब करू शकता। तर त्यासाठी मी इथे हे तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही बघू शकता यात छान असं हे क्लीन होऊन जाते। कितीसुद्धा पाणी साचलेलं असू दे किंवा पडलेलं असू दे, ते बरोबर त्यात ॲब्सॉर्ब करून घेत असते सगळं पाणी। त्यानंतर इथे हा यूज करायला सुद्धा खूप सोपा जातो व तुम्ही याला धुवून घेऊ शकता। धुवायला याला काहीच प्रॉब्लेम होत नाही, किंवा तुम्ही म्हणसाल टिश्यू पेपर आहे तर धुतल्यानंतर खराब होईल, तसं अजिबात होत नाही। मी इथे तुम्हाला करून दाखवते बघा। इथे आता तो एवढा पाण्यात भिजलेला होता, तरी मी त्याला इथे धुवून घेत आहे व छान असं तुम्ही धुवून घेतल्यानंतर परत त्याला यूज करू शकता। तुम्हाला जेवढ्या वेळा पाहिजे तुम्ही तेवढ्या वेळा त्याला यूज करू शकता। जोपर्यंत की तुम्हाला वाटत नाही हा पूर्णपणे खराब झालेला आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला यूज करू शकता। हा अजूनही चांगलाच आहे, म्हणून मी एक हात परत याच्यावरनं फिरवून घेत आहे, जेणेकरून कुठे काही राहिलेलं असेल तर ते निघून जाईल। व फायनल व्ह्यू तर तुम्हाला दाखवतेच। जसा गॅस पुसलेला आहे तसंच मी किचन ओटासुद्धा याने पुसून घेतलेला आहे। तुम्ही काही चहा वगैरे सांडलेली असेल, दूध सांडलेलं असेल, ते सुद्धा याच्याने तुम्ही पुसून घेऊ शकता। हे खूप छान आहे। फायनल लुक तुम्ही माझा ओट्याचा बघू शकता। खूप छान असा माझा ओटा स्वच्छ झालेला आहे व कापडाला जसा वास येते तसा वास याला अजिबात येत नाही। हे वापरण्यासाठी खूप सोयीस्कर आहे व लवकरसुद्धा सुकते। त्यामुळं तुम्ही हे यूज करू शकता, घेऊ शकता। तुम्हाला प्रॉडक्ट हवं असेल तर मी टॅग करते।